आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विविध स्मशानभूमींमध्ये काम करणाऱ्या मातंग समाजातील महिलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून याबाबत शासन स्तरावर हालचालींना वेग आलाय। संबंधित विषयावर बैठका घेऊन काही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले असले तरी त्यांच्या अंमलबजावणीबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री तसेच सामाजिक न्याय विभागाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत 30 मार्च 2024 झालेल्या बैठकीत या महिलांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली। यावेळी महापालिकेतील साफसफाई, माळीकाम, सुरक्षा रक्षक यासारख्या कामांमध्ये टेंडर प्रक्रिया टाळून मातंग समाजातील महिलांना प्राधान्याने संधी देण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सफाई कामगारांच्या नियुक्तीतही या महिलांचा विचार करण्याचे सूचित करण्यात आले। मात्र सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या विद्यमान नियमांनुसार सर्व पदभरती ही नियमांनुसार आणि पारदर्शक प्रक्रियेतून करणे बंधनकारक आहे। त्यामुळे थेट नियुक्तीच्या सूचनांमुळे कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विशेषतः सुरक्षा रक्षकांची भरती ही सुरक्षा मंडळामार्फतच करण्याचा शासन निर्णय असल्याने या निर्देशांमध्ये विसंगती दिसून येत आहे। यामुळे शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी नेमकी कशी करावी याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वांचा अभाव असल्याचे समोर आले आहे। संबंधित महिलांनी थेट महापालिकेकडे अर्ज करावेत की बचत गटांच्या माध्यमातून संधी द्यावी याबाबतही अद्याप स्पष्टता नाही। दरम्यान या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शासनाने तातडीने सुस्पष्ट मार्गदर्शक तत्वे जाहीर करावीत अशी मागणी पुढे येत आहे। अन्यथा परस्पर विरोधी नियमांमुळे भविष्यात न्यायालयीन वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही। या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने 24 फेब्रुवारी 2024 रोजीच्या पत्राद्वारे सविस्तर मार्गदर्शनाची गरज अधोरेखित केली आहे। दरम्यान या विषयासंदर्भात सादर करण्यात आलेले निवेदन महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांनी स्वीकारले असून आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। खऱ्या अर्थानं नाशिक जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील मातंग समाजाचा 78 वर्षाचा इतिहास बघा आपण। अतिशय शोषित, उपेक्षित, वंचित राहिलेला घटक आहे आणि प्रामुख्याने एक मुद्दा 2014 पासून आम्ही सामाजिक दृष्टीने उभारला होता की खऱ्या अर्थानं मातंग समाजाच्या महिला नाशिकमधल्या या स्मशानात जातात आणि स्मशानात गेल्यानंतर प्रेताच्या राखीमधून मिळणारं जे गुंजभर सोनं आहे त्याच्यावर उपजीविका करतात। आता काही महिला आमोशा मागतात, काही महिला कचरा वेचतात। हे अतिशय शोकांतिक आहे। 2026 अशा परिस्थितीत महिलांनी जीवन जगावं, त्याच्या कुटुंबाने त्याच्यावर उपजीविका करावी, ही फार मोठी शोकांतिका आहे। याचं कारण असं आहे की आपण आजही हा समाज उपेक्षित का आहे, आजही आपण वंचित आणि शोषित हा समाज का आहे। आज आपण स्मशानात कोणीही अंतआत्राला गेल्यानंतर आंघोळ करणे, त्याच्यानंतर विधी करणे, त्याच्यानंतर आपण उपहार घेतो, परंतु ह्या महिला त्या स्मशानात जाऊन त्याच्यावर मिळणाऱ्या प्रेताच्या राखीमधून मिळणाऱ्या ज्या गुणभर वस्तू असतील, धातू असतील किंवा नैवेद्य कामटे असतील, बांबू असतील, याच्यावर उपजीविका करावी आणि ते शहराच्या मध्यवस्तीत फार मोठं दुर्दैव आहे। आणि या महिलांचा विकास होणं गरजेचं आहे, त्यांचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे। यांना सामान्य नागरिकाच्या प्रवाहात आणलं पाहिजे। आता याच्यातल्या काही महिला या मातंगवाड्याच्या वस्तीत राहतात, द्वारका मातंगवाड्या, काही भद्रकालीत असतील, काही इतर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले आहेत। परंतु या महिलांना राहायलासुद्धा साधं घर, म्हणजे घरसुद्धा व्यवस्थित नाही। म्हणजे कुठली गुन्हेगारी न करता फक्त आपल्याला उपजीविका करण्यासाठी या महिला त्या स्मशानाच्या मेलेले थडगे किंवा मेलेल्या राखेवर उपजीविका करणे फार वाईट आहे। त्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी माननीय तत्कालीन पालकमंत्री भुजबळ साहेब, खऱ्या अर्थाने मी त्यांना खूप धन्यवाद देईल की त्यांनी खरा हा प्रश्न लावून धरला आणि त्यावेळेसचे विधान परिषदेचे आमदार जयंत जाधव साहेब यांनी विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये हा प्रश्न विचारला होता। या संदर्भात भुजबळ साहेबांनी मंत्रालयात बैठका लावल्यात आणि या महिलांचं पुनर्वसन कसं करावं या संदर्भात त्यांनी इतिवृत्तही मंजूर केलं। मग त्यांना महापालिकेत किंवा शासकीय विभागामध्ये रोजंदारी तत्वावर अथवा
कायमस्वरूपी तत्वावर त्यांना सामावून घेतल्यास त्यांचं पुनर्वसन होईल. म्हणजे त्यांना स्मशानातल्या कामातून बाहेर काढता येईल, आमुषा मागलेल्या कामातून बाहेर काढता येईल. हा त्याला पर्याय म्हणून शोधला आणि त्याचबरोबर त्याचं प्रोसिडिंग बनवलं. त्यानंतर तत्कालीन समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे साहेब यांनीसुद्धा मीटिंग बोलवली. यामध्येही असेच विषय मंजूर केले गेले की या महिलांचं पुनर्वसन करण्यासाठी तातडीने या महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावं, शासनाचे रोजगार उपलब्ध, कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होईल, तेव्हा यांचं पुनर्वसन होईल. अशा प्रकारचे प्रोसिडिंगही झाले. परंतु शासनाने ते जबाबदारीने पार पाडणं गरजेचं आहे, त्याच्यावर इम्प्लिमेंट्स करणं गरजेचं आहे. आता आम्ही प्रोसिडिंग आणल्यानंतर जर म्हणत असतील की याच्यावर GR निघाला पाहिजेत, तर ही शासनाची जबाबदारी. त्यांनी GR काढून हा ऐतिहासिक निर्णय त्यांनी बाहेर काढावा की अशा प्रकारच्या राज्यातल्या ज्या महिला आहेत त्या ज्या स्मशानात जातात. आता पैठणमध्ये पण असं चालतं, पण प्रायोगिक तत्वावर नाशिकमध्ये सुरुवातीला या महिलांना रोजगार नाशिक महानगरपालिकेने द्यावा आणि त्याचबरोबर यांना कायमस्वरूपी रोजगार सफाई कामगार म्हणून घ्यावं, अशी आमची अपेक्षा आहे. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की यांचं जर खरोखर पुनर्वसन करायचं असेल तर त्यांना त्यांचं आरोग्यापासून तर त्यांच्या मुलांना शिक्षणसुद्धा मिळालं पाहिजे, त्यांना सामान्य नागरिकाच्या प्रवाहातसुद्धा आणलं गेलं पाहिजे. आणि अशी उपेक्षित असलेला हा घटक हा शिक्षणाकडून सुद्धा वंचित आहे. म्हणजे आता मुलं जरी जन्माला आले तर त्या मुलाला फक्त पोटाचं पडतं. दप्तर घ्यायचं तर कुठून घ्यायचं? आपण खूप म्हणतो, व्याख्यानं देतो, आपण व्याख्यानं देतो मोठमोठे, शिक्षण मोफत आहे, सगळं मोफत आहे. मग हे जातं कुठं? त्या मुलांना शिक्षणाची गोडी लागली पाहिजे. आईवडिलांच्या पोटात जर भाकर नसेल तर त्यांना शिक्षण घेणं कसं शक्य होईल? तर या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने आणि हा जो प्रश्न आहे सरकारने आपण गांभीर्याने घेऊन यांच्या महिलांचा विकास करावा अशी आमची अपेक्षा आहे. हा फार उपेक्षित आणि शोषित घटक आहे. या महिलांचा गेल्या 2014पासूनचा पडलेला प्रश्न मार्गी लावावा. आणि महापालिकेला हात जोडून माझी विनंती आहे, सगळ्या प्रशासनाला माझी विनंती आहे, सामाजिकदृष्ट्या विनंती करत आहे या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून की आपण सगळ्यांनी पुढे यावं आणि यांना आपल्या शासकीय सेवेत सामावून अशा प्रकारच्या महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावे. आणि शासनाला विनंती आहे की याच्यावर अध्यादेश काढून ऐतिहासिक निर्णय काढावा की फडणवीस सरकार हे आमचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये तळागाळातील उपेक्षित वंचितांचे विचार केला जातो आणि निर्णय घेतले जातात, तर आमचा विचार केला जाईल अशी आम्हाला खात्री वाटते. आणि मातंग समाजासाठी उपवर्गीकरण जे चाललं आहे, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे, त्याचं आता हे करणं गरजेचं आहे, अतिशय गरजेचं आहे. आणि ते उपवर्गीकरण व्हावं यासाठीही मी सरकारला तातडीने विनंती करीत आहे आणि तातडीने कार्यवाही व्हावी ही अशी या निमित्ताने विनंती करतो. त्या विनंतीला मान द्यावा आणि आपण सामाजिक समरसता आणावी ही विनंती. भावेश हिरे, DNE महाराष्ट्र, नाशिक. योगेश सोनगिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक.